महत्त्वाची अपडेट आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण गडकरी खंड 1 मधून राजसन्यास हे नाटक शासकीय संग्रहातून वगळणार असल्याची माहिती मिळतेय। राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून नाटक वगळण्याच्या संदर्भात एकमताने ठराव झाल्याची माहिती आहे। जर हे नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असेल तर त्याला महामंडळाचा पाठिंबा असेल असं राज्य सरकारला कळवण्यात आल्याची माहिती आहे। नाटकातून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला होता। तर या राजसन्यास नाटकावरून अनेकदा वाद उफाळून आलेले आहेत आणि तेच नाटक आता संपूर्ण गडकरी खंड 1 मधून वगळण्याचा निर्णय एकमताने मंजूर झालेला आहे। राजसन्यास या नाटकामधून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आलेला होता। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा आरोप केलेला होता आणि आता संपूर्ण गडकरी खंड 1 मधून हे नाटक वगळलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। वेदांत नेव आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, हे नाटक वगळण्याचा निर्णय नेमका का झालाय आणि या निर्णयाने नेमकं साध्य काय होणार आहे? प्रज्ञा, आपण हे बघितलं पाहिजे की राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडनं हे नाटक वगळावं असा एक मत त्यांनी राज्य सरकारला समोर ठेवलं आहे। आता यामध्ये आपण बघितलं तर संपूर्ण गडकरी खंड 1 मध्ये राजसन्यास हे नाटकातला जर आपण गडकरींचं जे लिखाण आहे त्या संदर्भात आपण बघितलं तर आमदारांनी या संदर्भात आक्षेप घेतला होता आणि या संदर्भात पत्र लिहिलं होतं। अमोल मिटकरी यांनी जेव्हा राज्य सरकारला पत्र लिहिलं की या संदर्भातला जो काही संदर्भ आहे तो वगळावा, त्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषा विभागाला या संदर्भात सूचना केल्या होत्या आणि मराठी भाषा विभागानं मग राज्य सरकारच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळाला या नाटकासंदर्भात आपलं मत मांडण्याचं सांगितलं होतं आणि त्यामध्येच आता या सगळ्या सदस्यांनी म्हणजे मंडळातल्या सदस्यांनी एकमताने असा निर्णय घेतला आहे की जो काही मजकूर आहे त्यामुळेच कुठेतरी महाराजांबद्दल काही आपण बघितलं तर प्रतिमा मलिन करण्याचा हे होऊ शकतो आणि त्यामुळेच हे राजसन्यास हे नाटक आहे ते शासकीय संग्रहातून वगळावं अशा प्रकारचं मत मंडळाकडनं मांडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकार मंडळाच्या मतानंतर नेमकं काय निर्णय घेतो आणि हे नाटक या शासकीय संग्रहातून वगळलं जातं का हे पाहावं लागेल। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मुंबईसह अ, ब, क वर्गातल्या 7 महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना